आजचा माझा वीक ऑफ खूप मस्त गेला, पण त्याआधी लाज नसल्यासारखे 1 महिन्यानंतर मी व्हिडिओ पोस्ट करते आणि लिटरली आज नको उद्या पोस्ट करते असं करत करत 1 महिना गेला आणि मला सुद्धा ते कळालं नाही. चला झालं गेलं ते विसरून जाऊया. मला एक सांगा, ज्या दिवशी आपला वीक ऑफ असतो नेमकं त्याच दिवशी आपल्याला लवकर जाग येते आणि आपला मूड पण खूप फ्रेश असतो. असं तुमच्यासोबत पण झालंय का? तर माझा प्लॅन होता उशिरापर्यंत झोपायचा, पण आता लवकर जाग आली आहे म्हणून म्हटलं फ्रेश होऊन घेते. पण त्याआधी पोरांना जवळ केलं, कारण भाई जेव्हापासून मी जॉबला लागले तेव्हापासून मला पोरांकडे अजिबात लक्ष देता येत नव्हतं. हा एक वीक ऑफच असतो जेव्हा मी माझ्या पोरांना भरभरून प्रेम देऊ शकते. जेव्हा मी लवकर उठले ना तेव्हा मी माझा पहिला बेड आवरून घेतलाय, कारण जेव्हा मी बाहेर न कुठून आले आणि घरात कुठेही पसारा असला तरी चालेल, मला माझ्या बेडवर पसारा अजिबात आवडत नाही. फ्रेश होऊन पहिला माझं मॉर्निंग रिच्युअल फॉलो करायला घेतलं. माझं डिटॉक्स वॉटर बनवत होते मी. गरम पाण्यात ही पावडर मिक्स करून पिते आणि रोज सकाळी पिते आणि खरंच खूप फ्रेश वाटतं. सगळी कामं आवरून मी दुपारच्या जेवणाला लागले आणि आजचा जेवणाचा बेत होता आमरस पुरी. घाबरू नका, एवढा सगळा आमरस मी एकटी खाणार नाही, सगळ्यांसाठी बनवला. पण दुपारच्या जेवणासाठी मी फक्त एकटीच होते म्हणून माझ्यासाठी मस्त पुऱ्या शेकल्या आणि टमटमीत पुऱ्या फुगल्या होत्या. आमरस पुरीचं जेवण करून 1 ते 4 मस्त झोपले होते आणि संध्याकाळी मी निघाले खादाडायला. आणि बऱ्याच दिवसानंतर आज मी 1 पीस घातला होता आणि आजचा क्लायमेट तर बघा एकच नंबर दिसत होतं. जसजसा पावसाळा जवळ येतो तसं क्लाउड्स खूप छान दिसायला लागलेत आणि वातावरण सुद्धा 1 नंबर दिसते. मी आले होते फूड मॉलला, कारण मला बऱ्याच दिवसापासून पावभाजी खायची क्रेविंग होत होते आणि घरी बनवून खायला अजिबात माझ्याकडे वेळ नव्हता. मस्त पावभाजी एन्जॉय केली आणि येता येता भाजी घेऊन घरी आलो. सो आजसाठी एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.